शहरात राहणारा पोपटलाल पक्ष्यांचा व्यापारी होता. त्याच्या जवळ रंगीबेरंगी वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी होते, ज्यांना विकून तो पैसे कमवायचा. पोपटलालची फक्त एकच इच्छा होती की एक दिवस पक्ष्यांसारखं त्यालाही उडण्याची संधी मिळेल. मला सुद्धा कधी उडण्याची संधी मिळाली तर मजा येईल. एक दिवस पोपटलालकडे एक लाकूड तोड्या आला. त्याच्याजवळ एक सतरंगी कबूतर होता. सेठजी, मला पैशांची खूप गरज आहे. हा पक्षी तुम्ही घ्या आणि बदल्यात मला 100 रुपये तुम्ही द्या. वाह, सप्तरंगी कबूतर, याचे हा फक्त 100 रुपये मागतोय. हे कबूतर तर मी हजारोंना विकू शकतो. पोपटलालने लगेच तो कबूतर विकत घेतला. पोपटलालच्या हातात येतात लगेच तो कबूतर बोलू लागला, माझे मालक, जे हवंय ते मागा. कबूतरचा आवाज ऐकून पोपटलाल आश्चर्य झाला. अरे वा, हे तर बोलणारं कबूतर आहे. काय तू खरोखरच माझी इच्छा पूर्ण करू शकशील? हो, जर तू हे वचन दिलंस की कधीही निष्काळजीपणा आणि लोभीपणा करणार नाही तरच. ठीक आहे, मी वचन देतो की मी कधीच लोभ किंवा निष्काळजीपणा नाही करणार. आता तू मला लवकरच एक उडणारी कार देऊन टाक. कबूतरने जादूने पोपटलालला एक उडणारी कार दिली. आता पोपटलाल आपल्या उडणाऱ्या कार मधून सगळीकडे फिरू लागला. अरे वा, या कार मध्ये बसून तर मी कधीही उडू शकतो. वा, मजा आली. पोपटलालला कार मधून उडताना पाहून आजूबाजूचे लोक खूप चकित आणि उत्साहित झाले. लहान मुलं त्याच्या उडणाऱ्या कारच्या मागून धावू लागले. उडणारी कार, ते बघा, ते बघ, उडणारी कार. सगळे लोक पोपटलालच्या कारमध्ये बसण्यासाठी गर्दी करू लागले. या गाडीमध्ये कोणीही मोफत नाही बसू शकणार. कार मध्ये बसण्यासाठी 1000 रुपये द्यावे लागतील. लोक जास्त पैसे देऊन सुद्धा कार मध्ये बसू लागले, ज्यामुळे पोपटलालला खूप पैसे मिळू लागले. वाह, हे काम तर खूपच छान आहे. आता मला पक्षी विकण्याची काय गरज? मी यांना उडणाऱ्या कार मध्ये सवारी करून खूपच श्रीमंत बनून जाईल. लालच मध्ये तो हे सुद्धा विसरून गेला की त्याच्या दुकानात पिंजऱ्यात असलेले पक्षी खूप दिवसापासून उपाशी आहेत. हळूहळू त्याच्या दुकानात असलेले पक्षी मरू लागले आणि एक दिवस तो सतरंगी जादूचा पक्षी सुद्धा मरून गेला. आणि त्याच वेळी उडणाऱ्या कारने सुद्धा उडणं बंद केलं. हे परमेश्वरा, वाचवा! ज्यामुळे पोपटलालची कार धम करून जमिनीवर आपटली. माझी कार इथे पडली आहे. अरे, माझी कार उडत का नाहीये? हिला काय झालं? त्या जादुई कबुतरालाच हे विचारावं लागेल. जसं पोपटलाल दुकानात गेला, मेलेले पक्षी पाहून त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली. जादुई कबूतर ठीकच म्हणाला होता. निष्काळजीपणा आणि लोभीपणा करू नकोस. पण शेवटी याचं फळ वाईटच असतं.
एका छोट्याशा गावामध्ये नंदू आणि त्याची आई दोघं राहायचे. नंदूला बाबा नव्हते. नंदूची आई दिवसभर शेतामध्ये मजुरी करून करून आपलं आणि आपल्या बाळाचं पोट भरत असे. ती नंदूला रोज शाळेत पाठवायची. नंदूला अभ्यासाची आवड होती. त्याला शिकून मोठं व्हायचं होतं आणि आपल्या आईला एका मोठ्या चांगल्या घरात ठेवायचं होतं आणि त्यांचं आयुष्य चांगलं बनवायचं होतं. तो आपल्या गुरुजींचा लाडका सुद्धा होता. मला काल शिकवलेली कविता कोण म्हणून दाखवेल? संपूर्ण वर्गामध्ये फक्त नंदूच असा होता ज्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं यायची. नंदू म्हण. मिठायांचे जमले संमेलन, काला जामून आला सजून धजून, नटापटा करून आली होती इमरती, हसून हसून सगळ्यांशी बोलायची ती. करायचा सारखा हल्ला कल्ला, लोळत लोळत रसगुल्ला, बर्फी आली नाचत मुरडत, होती जलेबी तिच्या सोबत. अस्वल होते विचार करत, विचार करून करून होते थकले. काहीतरी अशी युक्ती लढावी की ज्याने व्हावी मी इथली राणी. पण तिथे होता गाजराचा हलवा, ज्याचा होता भलताच जलवा. त्याने आपली कमाल दाखवली, पहिला नंबर पटकन पटकावला. खूप छान नंदू, तुला तर संपूर्ण कविता पाठ आहे. सगळ्या मुलांनी नंदूसाठी टाळ्या वाजवल्या. अशा प्रकारे 1 वर्ष उलटून गेले आणि एके दिवशी गुरुजी नंदूच्या घरी आले. माझ्या नंदूने काही मस्ती वगैरे केली का? नाही नाही, अजिबात नाही. मी तर इथे आनंदाची गोष्ट सांगायला आलोय. नंदू त्याच्या वर्गात पहिला आलाय. ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. मी लगेच साखर घेऊन येते. आईने गुरुजींना साखर दिली आणि मग नंदूला सुद्धा साखर भरवली. तुम्हाला तर ही गोष्ट माहितीच आहे की आपल्या गावात शाळा फक्त 4थी पर्यंत आहेत आणि आता तर नंदू 4थी इयत्ताही पास झाला आहे. इथून पुढच्या शिक्षणासाठी त्याला 5 किलोमीटर दूर असलेल्या गावात जावं लागेल. 5 किलोमीटर? पण गुरुजी, तो एकट्याने एवढं अंतर कसं लांब जाऊ शकेल? तसही तो अजून एक लहान मुलगा आहे. मी तुमची काळजी समजू शकतो, पण नंदू अत्यंत हुशार मुलगा आहे. त्याचं शिक्षण थांबवू नका. आणि आपल्या गावातली खूप सारी मुलं सायकल घेऊनच शाळेत जातात. पण माझ्याकडे सायकल खरेदी करण्यासाठी तितके पैसे नाही आहेत. मला माहिती आहे. मी माझ्या मुलाची सायकल नंदूला देईन. तसही माझा मुलगा आता मोठा झाला आहे आणि तसही तो आता सायकल नाही चालवत. माझ्याकडे स्वतःची सायकल? अरे वा! हो, आणि आता तू सायकल चालवणं शिकून घे. मला येते गुरुजी. खूप छान. आता मी तुझं ऍडमिशन करून येतो. नंदूच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. तो सायकल खेळत राहायचा. ट्रिंग ट्रिंग, आई माझ्या सायकलच्या समोरून बाजूला हो. ट्रिंग 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 ट्रिंग, माझी सायकल हवेत उडेल. वा, ट्रिंग 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 ट्रिंग. आणि ह्यानंतर नंदू रोज आपल्या सायकलीवरून ह्या गावातून दुसऱ्या गावात प्रवास करू लागला. एके दिवशी खूप जास्त ऊन होतं. नंदू आपल्या सायकलीवरून स्वतःच्या गावी परत येतच होता. त्याने थांबून पाणी पिण्याचा विचार केला. थोडं पाणी पिऊन घेतो. नंदू आपल्या बाटलीतून पाणी पितच होता. तेवढ्यात त्याचं लक्ष एका कोमेजलेल्या झाडाकडे गेलं. अरे, हे काय?
हे रोपट तर कोमेजून गेलंय. नंदूने त्या झाडाला पाणी घातलं आणि तेवढ्यातच त्या झाडातून एक छोटीशी परी बाहेर पडली. धन्यवाद नंदू. परीने आपली छडी फिरवली आणि नंदूची सायकल चमकायला लागली आणि तिला पंख सुद्धा फुटले. हा, हे काय, मी एखादं स्वप्न तर पाहत नाहीये ना? नाही नंदू, ही तर तुझीच सायकल आहे. आता तू सुद्धा माझ्याप्रमाणे उडू शकतो. नंदूने स्वतःला चिमटा काढून बघितला. हे तर खरंय, माझ्या सायकलीला पंख फुटलेत आणि मी उडू शकतो. धन्यवाद छोटी परी. नंदू आनंदाने त्या सायकलीवर बसला आणि हवेमध्ये उडू लागला. त्याला उडताना पाहून परी सुद्धा खुश झाली. हो, हे तर मजेशीर आहे. आता मला रोज इतकी जास्त मेहनत नाही करावी लागणार. मी उडून कुठेही जाऊ शकतो. नंदूच्या आनंदाला तर पारावारच उरला नाही. तो ढगांवरून उडतच राहिला आणि काही वेळानंतर तो आपल्या घरी पोहोचला. आई, आई, बघ मी उडू शकतो. नंदूची आई सुद्धा आश्चर्यचकित झाली. अरे बापरे. ये आई, मी सुद्धा तुला आकाशात घेऊन जातो. नंदूची आई नंदूच्या मागे बसली आणि ते दोघं आता आकाशात मजेने फिरू लागले. ज्याप्रमाणे नंदूने आपल्या आईला आकाशात फिरायला नेलं, त्याचप्रमाणे खूप मेहनत करून तो आपल्या आईला प्रत्येक सुखसुविधा देईल, ज्याचा त्याच्या आईने विचार सुद्धा केला नसेल. मी सांगितलं होतं ना, आपल्या पाणीपुरीचा व्यापार एवढा चालेल की तुम्ही बघतच राहाल. हो सुमन, आज तुझ्यामुळेच तर आपण या गरिबीतून वर आलेलो आहोत. नाहीतर आपलं काय झालं असतं कोण जाणे. गोष्ट त्यावेळेसची आहे जेव्हा सोनू आणि सुमन नावाचे एक दाम्पत्य रामनगरच्या एका घरामध्ये राहत होते. सोनू फॅक्टरीमध्ये काम करत होता आणि सुमन त्याला सकाळ सकाळ जेवण बनवून देत होती. सोनू खूप जास्त मेहनती होता. अरे यार, एवढी मेहनत का करतोयस तू? तर या कंपनीला स्वतःचीच कंपनी समजतोयस. वहिनीने एवढं सुंदर जेवण पाठवलंय, तू ते नुसतं ठेवूनच दिलेस. लवकर डब्बा उघड, मला भूक लागले बाबा. लवकर सांग काय आणलंयस आज. अरे माझ्यापेक्षा घाई तर तुला आहे डबा उघडायची. आता तर लंच टाइम झालाय, जरा थांब. अरे बाबा, लंच करायचा तर लवकर कर आणि लवकर तो डबा उघड माझ्यासाठी. मला तर वहिनींच्या हातचंच जेवायचंय बाबा. अरे हा बाबा, थांब जरा थांब. हात वगैरे तर जरा धुऊ देत. सोनू आणि आकाश हात पाय धुवून जेवण करायला सुरू करतात आणि एकमेकांना देत देत जेवण करतात आणि त्यानंतर दोघंही कामाला लागतात. संध्याकाळी ज्यावेळेस कामाची सुट्टी होते त्यावेळेस आकाश सोनूला म्हणतो, अरे यार सोनू, आजचा दिवस कसा होता तुझा? अरे काही नाही यार, नेहमी सारखाच. काही खास थोडीच होता. अरे खास काय होतं ते आता सांगतो तुला. काय सांगतोस? अरे पण तू एवढा घाबरलायस का? अरे यार, लंच ब्रेक संपल्यानंतर जेव्हा मी बॉसच्या केबिन पाशी गेलो होतो ना, तेव्हा मी ऐकलं की... अरे काय ऐकलंस असं तू? नक्कीच बॉस तुझ्याबद्दल काहीतरी वाईट बोलत असणार, म्हणून तर टेन्शन घेतलंयस तू. अरे ते सगळं तर तो बोलतच असतो रे, पण मी बॉसला असं बोलताना ऐकलं की कंपनीचं खरं तर आता दिवाळं निघतंय. त्यामुळे कंपनीत जे कोणी वर्कर्स आहेत त्या सगळ्यांना कामावरून कमी करायचं आणि हे सगळं उद्यापासूनच सुरू होणार आहे. अरे काय बोलतोस काय? आणि असं झालं तर आपण सगळ्यांनी जायचं कुठे? असं नाही होता कामा यार. आपलं पोट पाणी तर याच फॅक्टरीमुळे चालतं. याशिवाय तर आपल्याला कुठलं काम सुद्धा येत नाही. काम करणं जे शिकलोय ते याच फॅक्टरीमध्ये आणि इथेच केलंय. हो रे बाबा, याच टेन्शनने माझा चेहरा पडलाय. आता आपण करायचं तरी काय? आकाश आणि सोनू याच विचाराने चालले होते. सोनूने आकाशला त्याच्या घरी थोड्या वेळ थांबण्यासाठी सांगितलं. तेवढ्यात तिथे आकाशची बायको पूजा पण आली. अरे पूजा, तू इथे काय करतेयस? तुम्ही येऊ शकता, मग मी नाही येऊ शकत का? सुमन भाभीने बोलवलं होतं. म्हणत होत्या की पाणीपुरी बनवणार आहेत, खायला ये. बरं झालं तुम्ही पण आलात. आता तुम्हा दोघांसाठी पण पाणीपुरी घेऊन येतो.
पूजा आणि सुमन आकाश आणि सोनूसाठी पाणीपुरी घेऊन येतात. सुमन खूपच जास्त चांगले पाणीपुरी बनवत होती. तिची बनवलेली पाणीपुरी आकाश आणि सोनू दोघांनाही जास्त आवडायची. सोनू तर नेहमीच त्यांच्याकडून पाणीपुरी बनवून घेत असायचा. अहो वहिनी, जेवण तर तुमचं उत्तमच असतं आणि पाणीपुरी तर सगळ्यात बहारदार असते. या पाणीपुरीमध्ये ना खरंच जादू आहे, जादू. कितीही खाल्ले तरी कमीच वाटतात. अगदी बरोबर आहे याचं. खरंच तुझ्या हातामध्ये ना जादू आहे, जादू. तुझी पाणीपुरीची पुरी इतकी साईज मध्ये मोठी असते की एकदा खाल्ल्यावरच एकदम मन तृप्त होतं आणि तुझ्या हातची पाणीपुरी खाऊन आपली टेन्शन सगळी दूर पळतात. त्रास? कसला त्रास? कोणत्या त्रासाबद्दल बोलत आहात तुम्ही? सगळं ठीक तर आहे ना? अरे सोनू, कशाला वहिनींना त्रास देतोस? गप्पस ना यार. नाही, मला पण माहित आहे की तुम्हा दोघांना काय त्रास आहे. आज तुम्ही दोघं तसे पण शांतच वाटत आहात ज्यावेळेस पासून तुम्ही फॅक्टरीवरून आला आहात. आकाश आणि सोनू इच्छा नसतानाही त्यांचा त्रास त्यांच्या बायकांना सांगू लागले होते आणि ते त्यांच्या बायकांना सगळ्या गोष्टी सांगून टाकतात. हे सगळं ऐकून त्यांच्या बायकांनाही टेन्शन येतं आणि काहीच दिवसानंतर खरंच ती फॅक्टरी बंद होऊन जाते. आता आपण काय करायचं? तुमचं तर कामही निघून गेलं. हळूहळू घरातलं सामानही संपत चाललंय. हा, मी कामाच्या शोधात तर आहेच, पण काय करू? कुठे कामच मिळत नाहीये. जर कोणतं कामच नाही मिळालं तर आपलं घर कसं चालेल? सुमन, खूप भूक लागलीये. काही खायला असेल तर दे ना. काहीच नाहीये जेवायला. फक्त पाणीपुरी आहे आणि थोडंसं पाणी आहे. ठीक आहे, मग तेच आण. 2 तू खा, 2 मी खाईन आणि उद्याचं उद्या बघूया. सोनू आणि सुमन दोघं जण बसून पाणीपुरी खातात आणि उद्याच्या दिवसाबद्दल विचार करत असतात आणि तेवढ्यातच सुमन उभी राहते. काय झालं? तू पाणीपुरी खाता खाता अचानक उभी का राहिलीस? जर तुम्हाला चांगलं वाटलं तर माझ्या डोक्यामध्ये एक विचार आलाय. काय ग, सांग ना मला. तुम्हा लोकांना असं वाटतंय ना की मी पाणीपुरी चांगली बनवते म्हणून? तर मग मी पाणीपुरी बनवून बाजारामध्ये विकायला सुरू करू का? खरंच ही आयडिया तर खूप छान आहे. पाणीपुरी तर ही अशी डिश आहे कुणालाही कधीही खायला आवडते, पण त्यासाठी पैसे कुठून येणार? तुम्ही काळजी का करतायत? तुम्ही जे माझं कानातलं बनवलं होतं ते कधी उपयोगी पडणार? नाही नाही, तुझे दागिने मी नाही विकू शकत. दागिने वाईट दिवसातच उपयोगी पडतात. जर खाण्यासाठी काही वाचलंच नाहीये तर या कानातल्याचं मी काय करेल? सुमन आणि सोनू कानातलं विकून पाणीपुरी बनवण्याचं सामान घेऊन येतात आणि सुमन तिच्या हाताने पाणीपुरी बनवून तयार करते. सोनू आणि सुमन त्या पाणीपुरीला विकण्यासाठी बाजारामध्ये जातात. खा रे खा, पाणीपुरी खा, तिखट गोड पाणीपुरी खा. पाणीपुरी पाणीपुरी, तिखट गोड पाणीपुरी. एकदा खाल तर दुनिया विसराल आणि परत परत इथेच याल. पाणीपुरी खा, पाणीपुरी. बाजारात पाणीपुरी वाल्याची गर्दी असल्यामुळे कोणीही त्यांच्याकडे पाणीपुरी खायला येत नव्हतं आणि त्याचमुळे 3 दिवसापर्यंत त्यांची पाणीपुरी नाही विकली गेली. अरे, इथे बाजारामध्ये पाणीपुरीची एवढी दुकानं आहेत, त्यामुळे आपली पाणीपुरी तर विकलीच जात नाही. जर असंच चालू राहिलं तर आपल्याला हा धंदा बंद करावा लागेल, कळलं? मी एवढे प्रेमाने ही पाणीपुरी बनवलीये, पण कोणी खायला येतच नाहीये. हे तर खूपच वाईट होत चाललंय. आता आपल्या घराचा खर्च कसा होणार? सोनू आणि सुमन तिथेच खूप उदास होऊन बसतात. तेवढ्यात त्यांची नजर दुकानाच्या बाहेर असलेल्या एका बोर्डवरती जाते. ऐका ना, बघा ना, या बोर्डवरती काय लिहिलं आहे? काय लिहिलंय? दुकानदाराने स्कीम लिहिलेली आहे. जर आपण पण आपल्या दुकानावरती पाणीपुरीची स्कीम लावली तर असंही होऊ शकते की आपली पाणीपुरी चांगली विकली जाऊ शकते. जोपर्यंत ग्राहकांना आपल्या पाणीपुरीचा स्वादच कळणार नाही तर सगळे ग्राहक आपल्याकडे कसे येणार? मला नीट समजलं नाही. सुमन सोनूला सगळ्या गोष्टी सविस्तरपणे सांगते आणि सोनू कुठून तरी थोडंसं सामान घेऊन सुमनला देतो. सुमन एका पाणीपुरीला बाहुबली पाणीपुरी बनवते. अरे, ही तर एकदम तू बाहुबलीची पाणीपुरी बनवलीस. आता तर ही खाण्यासाठी प्रत्येक जण आपल्या दुकानात नक्की येईल. या बाहुबली पाणीपुरी सोबतच मी एक शर्त पण लावली आहे. जो कोणी ह्या बाहुबली पाणीपुरीला खाऊन दाखवेल त्याला 100 रुपये बक्षीस दिलं जाईल.
सोनू जोर जोरात त्याच्या या स्कीम बद्दल बाजारात सगळ्यांना सांगत आहे आणि त्यामुळेच बाजारामध्ये त्या बाहुबली पाणीपुरीला बघण्यासाठी गर्दी जमा होते. हा तर आता ऐका, जो ही बाहुबली पाणीपुरी पूर्ण खाईल त्याला 100 रुपये बक्षीस दिलं जाईल. ज्या कुणाला या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी या बाजूला या बघू. जो कोणी ही बाहुबली पाणीपुरी खाईल त्याला बाहुबली म्हणून गौरवण्यात येईल. सोनूच्या अशा बोलण्यामुळे तिथं गर्दी वाढत जाते आणि 2 प्रतिस्पर्धी त्यांच्यामध्ये पाणीपुरी खाण्याची शर्यत लावतात, पण ते जिंकत नाहीत. त्यांना बघूनच त्या बाहुबली पाणीपुरीला खाण्यासाठी तिथे खूप जास्त गर्दी जमते. अरे बाबा, तुझ्याकडची पाणीपुरी खूपच स्वादिष्ट आहे बाबा. ठीक आहे, आता मी या स्पर्धेमध्ये जिंकलो नाही, पण मला खूप मजा आली बाबा ही बाहुबली पाणीपुरी खाताना. अरे यार, खरंच ही साधीची पाणीपुरी खाताना खूप कंटाळा आला होता मला. पण आता ही बाहुबली पाणीपुरी बाजारामध्ये आलेली आहे तर तिला बघितल्या बरोबरच तोंडाला पाणी सुटतं. अरे बाबा, एकदा खाऊन तर बघ. या बाजारामध्ये सगळ्यात बेस्ट पाणीपुरी हीच आहे. एक बार खाल तर परत परत इथेच याल. काय सांगतोस काय? खरंच सॉलिड आहे का ही बाहुबली पाणीपुरी? अरे माझ्यावर कशाला विश्वास ठेवताय? स्वतः खाऊन बघा ना. अरे जिंकलात तर 100 रुपये बक्षीस सुद्धा मिळेल. सगळ्या गर्दीमध्येच बाहुबली पाणी बद्दलच फक्त चर्चा होते आणि बाजारातले सगळे ग्राहक ती बाहुबली पाणीपुरी खाण्यासाठी तिथे जातात आणि त्यांचं दुकान बाहुबली पाणीपुरीसाठी प्रसिद्ध झालं होतं. त्याच बाजारामध्ये एक नत्तू पहिलवान नावाचा एक माणूस राहत होता, जो सगळ्यांची पाणीपुरी फ्री मध्ये खाऊन जात होता आणि तो सुमनच्या दुकानातही पाणीपुरी खाण्यासाठी तिथे जातो. अरे हो, नवीन नवीन दुकान उघडलंयस? चल लवकर 5 प्लेट पाणीपुरी बनव. पाणीपुरी तर मी देतो तुम्हाला, पण आमच्याकडची बाहुबली पाणीपुरी खाऊन तर बघा. जर तुम्ही ही पाणीपुरी खाल्लीत तर तुम्हाला वर्षभर फ्री मध्ये पाणीपुरी खायला घालीन मी. अरे बस एवढंच का? ठीक आहे, मग देच मला तो. पण अजून एक गोष्ट मला तुला द्यावी लागेल. काय, मी 1 नाही तर 5 बाहुबली पाणीपुरी खाऊन दाखवेन. 5. पण जर तुम्ही ही पाणीपुरी खाऊ शकला नाहीत तर तुम्हाला फ्री मध्ये पाणीपुरी खाण्याची सवय सोडावी लागेल. ठीक आहे, मला मान्य आहे. नत्थू पहिलवानाच्या समोर 5 बाहुबली पाणीपुरी ठेवल्या जातात आणि नत्थू पहिलवान बाहुबली पाणीपुरी खाण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याच्यामध्ये तो असफल होऊन जातो आणि तो त्याच्या शर्त अनुसार फ्री मध्ये पाणीपुरी खायचं सोडून देतो आणि त्यासाठी सोनूला खूप खूप धन्यवाद देतात आणि त्याच्या प्रयत्नांना शाबासकी देतात.